नोटबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्यांवरती उपाय काढण्यासाठी मोदी सरकारनं नेमलेल्या समितीनं काही महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचवल्या आहेत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या अध्यक्षतेखाली या उपसमितीनं प्रामुख्यानं कार्ड ट्रान्झॅक्शनवरती लागणारे विविध चार्जेस कमी करण्याची सूचना केली आहे। यात एमडीआर मध्ये 100 रुपयांच्या व्यवहारांमध्ये 30 पैसे कमी केले जावेत, तसंच 2,000च्या वरच्या व्यवहारांसाठी अधिकाधिक 10 रुपये चार्ज म्हणून लावण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर वाढला जाईल। नीती आयोगानं हा प्रस्ताव आता सेंट्रल बँकेला पाठवलाय। काय आहेत या समितीच्या सूचना ते आपण पाहतोय। एमडीआर मध्ये 100 रुपयांच्या व्यवहारांवरती 30 पैसे कमी केले जावेत अशी सूचना करण्यात आलेली आहे। एमडीआर कार्ड स्वाईप केल्यानंतर दुकानदारातर्फे बँकेला मिळणारं कमिशन याचाही विचार करण्यात आलेला आहे या सूचनांमध्ये। 2,000वरच्या व्यवहारांसाठी जास्तीत जास्त 10 रुपये चार्ज घेतला जावा असंही सुचवण्यात आलंय आणि याच्यामुळे काय होईल तर डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर अधिक वाढेल। सोबतच 2012 सालापासून डेबिट कार्डमधून 2,000 रुपये स्वाईप केल्यास £1 इतका चार्ज लावला जातो त्या रकमेवरती, तर त्यापेक्षा अधिकच्या व्यवहारांवरती 1% चार्ज लावला जातो। मात्र क्रेडिट कार्डद्वारा होणाऱ्या व्यवहारांवरची मर्यादा निश्चित नाही, यात 2.5% देखील चार्ज लागू शकतो। आरबीआयला दिलेल्या पत्रात हे सर्व चार्ज कमी करण्याची सूचनाही करण्यात आली आहे। कार्ड वापर वाढला तर एमडीआर मधून मिळणारा महसूल हा 4% वाढेल असा देखील दावा या सूचना देताना करण्यात आला आहे।